सांगली जिल्ह्यातील वाटेगाव परिसरातील सातदरा आणि रामुसदरा येथील शेतकरी बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे त्रस्त झाले आहेत। यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी थेट वन विभागालाच आव्हान दिले आहे। मी स्वतःची 2 एकर शेती देतो, त्या ठिकाणी बिबटे पकडून त्यांचे संगोपन केंद्र सुरू करा आणि शेतकऱ्यांना भयमुक्त करा, असे आव्हान आप्पासाहेब घाटगे यांनी दिले आहे। गेल्या 6 महिन्यांपासून या भागात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असून त्यांनी धुमाकूळ माजवला आहे। याबद्दल वन विभागाला ऑनलाईन, लेखी आणि फोनद्वारे कळवून देखील कोणतीही कारवाई झाली नाही। उलट वन विभागाकडून थाळी वाजवा, जास्त लोकांनी एकत्र येऊन शेतात जा, असे अजब सल्ले दिले जात आहेत, असा आरोप स्थानिक शेतकरी करत आहेत। वन विभाग केवळ वेळकाढूपणा करत असल्याचाही शेतकऱ्यांचा आरोप आहे। बिबट्यांमुळे या परिसरातील शेती करणे अतिशय धोकादायक बनले। शेतमजूरही भीतीमुळे शेतात कामाला यायला तयार नाहीत, त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे। त्यामुळे मी स्वतःची 2 एकर शेती सरकारला देतो, सरकारने या बिबट्यांना पकडून त्या ठिकाणी संगोपन केंद्र सुरू करावे, अशी मागणी आप्पासाहेब घाटगे यांनी केली आहे। नमस्कार, मी प्रदीप ठोंबरे, मी वाटेगावचा रहिवासी। गेल्या 4 ते 6 महिन्यापासून या सातदरा परिसरामध्ये बिबट्याने इतका धुमाकूळ घातलाय की आमचं जीणं मुश्किल करून ठेवले। या 4-6 महिन्यामध्ये आम्ही वन विभागाकडे जवळजवळ एक 7 ते 8 वेळा तक्रार केली आहे, परंतु वन विभागाने यावर काही ऍक्शन घेतलेलं नाही। तरी वन विभागाने आम्हाला सांगावं आम्ही शेती करायची का सोडून द्यायची, नाहीतर त्याचा काहीतरी बंदोबस्त करावा। आणि त्यात आता विषय असा झाला आहे, MSEBीने लोड शेडिंग चालू केलं आहे, त्यामुळे या भागामध्ये लाईट सुद्धा नाही। मग लोकांच्या उघड्यावरती असणाऱ्या वस्त्या, त्यांची घरं असतील, इथं राहणारी जवळपास एक 50 ते 60 लोकवस्ती आहेत, तर त्यांनी इथं थांबायचं का आपलं कुठंतरी गाव सोडून निघून जायचं, हे वन विभागाने आम्हाला सांगावं, एवढंच आमचा त्यांच्याकडे प्रश्न आहे। आज वाटेगावमध्ये 9 तारखेला एका बिबट्यानं दर्शन दिलं आणि सगळ्या भागामध्ये हाहाकार माजलेला आहे। तर अशाच पद्धतीच्या घटना गेली 6 महिने झाले रामुसदरा, घाटगेदरा या परिसरामध्ये चालू आहेत। तर ह्या घटना आम्ही वरचेवर घडल्यानंतर किंवा बिबट्याचं दर्शन घडल्यानंतर किंवा शेळ्या मेंढ्यावरती हल्ला केल्यानंतर वन विभागाला आम्ही ऑनलाईन तक्रार देणे किंवा फोनद्वारे कळवण्याचं काम केलं होतं, परंतु त्यावेळेस ते फक्त येतात आणखी कोणतं ठिकाण पाहतात, प्रबोधन करतात, थोडंफार लोकांना सांगतात की तुम्ही दिवसा समूहानं फिरा, एकत्र फिरा, थाळी वाजवा आणि आपलं संरक्षण करा। तो असा विनाकारण कोणावरती हल्ला करत नाही। परंतु असं सांगत असताना सुद्धा ह्याला नियमाला अपवाद म्हणून बिबट्याच्या पिल्लानं गेल्या 6 महिन्यापूर्वी आमच्याच आंब्याच्या बागेमध्ये माझ्या पाठीमागं बिबट्याचं पिल्लू लागलेलं होतं। त्यावेळेस मी जीवाच्या आकांतानं पळून तो हल्ला माझ्या पाठीमागं लागला असताना सुद्धा मी बाहेर पळून आलो आणि त्यातून माझा जीव वाचला। तर अशा पद्धतीच्या घटना वरचेवर घडत आहेत आणि ही अशी चालढकल करण्याचं कामकाज चालू आहे। आता त्याच ठिकाणी आमच्या शेजारीच आमचे एक दादासू ठोंबरे म्हणून आहेत, तर त्यांच्या पाठीमागं सुद्धा बिबट्याचं पिल्लू ते लागलेलं होतं, तर त्यांना तुम्ही एक विचारू शकता। हो, माझ्या पाठीमागं बी लागलेला होता। एक 8 महिना झाला, महिन्यापूर्वी मी औषध मारत होतो, त्याच्या पाठीमागं लागत होतो। NTV न्यूज मराठी, सांगली।